आता अशा ह्याच्यात आहे ना घरी जायचे ना मला कठीण झाले. कसं काय होतंय काय माहिती. मला आहे ना रड मग रड जरा. फक्त मला सांगायचं एवढंच की लोकांची मदत करा. अशा वेळेला ना थांबत जा, तुमचं योगदान देत जा. आता जर मी थांबलो नसतो तर त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली असती मी त्यांच्या घरच्या, आणि त्यांच्याकडे मोबाईल होता तर त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा त्यांच्या लक्षात नाही. म्हणजे असं थोडं जरा सुधीचे बाहेर होते ना ते, म्हणून असा विषय. मग मी थांबलो म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट काय म्हणायचंय, मी असं म्हणत नाही की माझ्यामुळं, पण मी थांबल्यामुळं त्यांच्या घरच्यांना कळालं आणि त्यांची मदत होऊ शकली. हॅपी बर्थडे डिअर खुशिया, हॅपी बर्थडे डिअर जाडी बार. जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता एवढ्या धावपळीत आहे मी. तर आज आपल्या पहिले सर्वप्रथम आहे ना आपल्या बहिणीला, लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मी तिला अजून समोरून विश केलं नाही कारण की अजून काय नीट झालं नाही, त्याच गडबडीत आहे मी जरा. मग ब्लॉग कंटिन्यू वॉच करा, मग बघू पुढचं नियोजन. त्याला एखादं काम आहे पावसाने ते नीट करून दिले, असं कधी होईल का? कामाच्या वेळेलाच पाऊस येणार, हीच तर पावसाची खरी खासियत. मी आता हे बघा, हे हॅपी बर्थडेचं आहे ना पूर्ण सेट आहे. याच्यामध्ये एक पीक गोल्डन हार्ट बलून आहे, एक पीक सिल्वर स्टार बलून आहे आणि 30 पिक्स मेटॅलिक बलून आहेत आणि 2 पीक फॉल कर्टन आहे, ते कर्टन बिर्टन सगळं. मग हे सगळं आहे हॅपी बर्थडेचं पूर्ण सेट आहे. आणि याचा काही विषय नाही, टेन्शन नाही, कारण की हे आपण कुठून घेतलं आहे तुम्ही बघू शकता. मग तुम्हाला कळलंच असेल मी असं का म्हणतोय. मग आता दीदी घरी येईन बहुतेक थोड्या वेळाने. मग मी तो फुगे पण मला फुगावता नाही येणार, म्हणजे असं तिला काय आयडियाच नसेल. मम्मी म्हणत होती म्हणजे नाही का एवढं काय जाऊ द्या आता काय बाहेर नाही, पण आपलं थोडं आपल्या मनासाठी ती करते आपल्यासाठी, मग आपण पण केलं पाहिजे म्हणून. आता बघतो याचं काही नियोजन होते. आणि अजून काय काय लागते ना, तिला जरा बाहेर जायचंय म्हणून आहे ना ती मेडिकलवरून जरा घरी येते चेंज करायला. मी मगाचपासून असाच बसलोय, मला ते डेकोरेशन करायचे म्हटलं करल, पण बरं झालं मी काही केलं नाही, कारण की ती आली असते आता आणि तिने बघितलं असतं आणि तिला काही म्हणजे नाही का हे आयडियाच नसणार आहे की मी असं काही करल किंवा काहीतरी म्हणजे नाही का असेल म्हणून एक आयडिया नसणार आहे. तिथं म्हणजे ती त्या दिवशीच बोलत होती म्हणजे तिच्या फ्रेंडला की मी घरी पण सांगणार आहे की काही करू नका एवढं म्हणून असं तसं. पण तरी पण एक मला वाटलं की बाबा नाही का आता आपण करतोय, आता आपल्याला कळतंय सगळ्यात आपण केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला कळत नव्हतं ती आपल्यासाठी करत होती किती काय असलं तरी, मग आपलं पण आता कळतंय आपल्याला, भले मोठी झाली पण आपलं काम आहे करायचं, काही विषय नाही त्यात, मग आपण करायला पाहिजे. म्हणून मग आता ती येते, मग ती गेली का मग त्याच्यानंतर सुरुवात करू आणि मी तुम्हाला दाखवतो कशी कंडिशन आहे आणि मी थोडं डेकोरेट केल्यानंतर कसं होतं. जेवढ्या पटापट करते तेवढ्या पटापट करतो, कारण की मम्मीला पण आणायला जायला लागेल मला बाजारात. मग बघू काय होतं. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. आणि माझं ट्रायपॉडचा पण विषय झाला, नेमकी त्या दिवशी आता दाखवलं मी ते तुटलं. मग असं मी फक्त नाही का एक ट्रान्झिशन दाखवून, नाही तर टाइमलॅप्स लावून तुम्हाला दाखवलं असतं व्यवस्थित कसं. बघू पण कसं जमते काय. ब्लॉग कंटिन्यू तुम्ही वॉच करा. त्यासाठी ती ना येऊन गेली आहे. मग आता तुम्हाला कंडिशन दाखवतो. ही सगळं असं आहे, हे बघा हे सगळं असं घाण झालेलं आहे पूर्ण. तर मग आहे ना मला आता पहिलं ते थोडं साफ वगैरे करून आहे ना काहीतरी जुगाड करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. परत मला कळंबीला पण जायचे ती भाजी ते आणायला. बघू अर्धा तास आहे माझ्याकडे, फक्त अर्धा तासात मला शॉर्ट करायचं काहीतरी, म्हणजे नाही का चांगलं पण आणि हे पण. तर ते कुठे गेलं आता हे आता बघतो याच्यात पहिलं कसं काय विषय याचा नक्की. मग नाही का बघू. कॉलेजचे शर्ट इथंच पडले, ते बॅगेत भरायचं तुम्हाला. मध्ये आत्ता या रूम मध्ये आलो, म्हटलं शॉल वगैरे बाबा ते टाकायला. मग ते आवाज कसला ते म्हटलं फॅन चालू होतं, फॅन वगैरे काही चालू नाही. बाहेर तर जोरदार पाऊस चालू आहे एकदम, तुम्हाला दिसते का नाही. एकदम खतरनाक विषय झालाय पावसाचा. पाऊस एक शूटर आहे, पावसाच्या नादीने लागायचे कधी. पाऊस कधी पण काही पण करू शकतो.
आता आहे ना मी ना आता फुगवतोय आणि मला ना मम्मीला आणायला जायचंय, परत कळमला पण जायचंय आता, आणि दीदी 9 वाजता येणार आहे. मग असं वाटतंय सरप्राईज प्लॅन सरप्राईज नाही होऊ शकत, पण तरी करायचा प्रयत्न करेन मी. आता बघतो काय होतं. पहिलं मम्मीला आणायला लागणार आहे, 2-4 फुगवतो जातो पटकन, नाही लय शिव्या खावा लागतो. अवघड आहे ती दीदी नेमकी मग अशी आली नाही तर मग ना सगळं व्यवस्थित झालं असतं बरं का, नाही तर ना मग काय विषय नसता झाला. मित्रांनो, जीवनामध्ये खूप संकट आहे, संकटांना सामोरं जायची ताकद पाहिजे फक्त. आता मी तुम्हाला वाटेन मी असं का म्हणतोय अचानक, तर विषय असा आहे. तर इथं पोलीस स्टेशन पासून निघू द्या पहिलं, नाही आत्ताच मागे एक शॉट झालाय नाही का. हां, आता मला मी तुम्हाला ना एक किस्सा सांगतो बरं का. असंच आहे ना, समजा हा रस्ता आहे बरं का, हा रस्ता आहे आणि मी आपला असं चाललोय. आता पाऊस येतोय, मी जरा मुंडकं खाली घालून चालणार. तर आत्ताच एक विषय झाला, मी आता कळमला चाललोय भाजी आणायला. तर मग भाजी ते रोट्याने ते आणायला चाललोय म्हटलं, ते नियोजन आणि ॲक्सिडेंट झाला. आता म्हणजे मी असं काही हे करत नाही, पण एक सांगतोय नाही का, म्हणजे मी नाही म्हणत की मी हे केलं ते केलं, पण एक सांगतोय मी. विषय असा झाला की एक मुलगी होती, जरा म्हणजे तिचा माइंड प्रॉब्लेम होता, म्हणजे थोडा नाही का डोक्यात जरा थोडं हे होता नलावड्यांची. एक असंच ती रस्ता क्रॉस करत होती, पण आपल्या रेनकोटला कसं साध्या मी जायचो खाली, इथं बा शॉर्ट व्हायचा दिसत नाही ते डोळे फ्लॅश येते. तर ते रेनकोटला नाही का प्लॅस्टिकचं एक असतं तसं, ते म्हणजे पुढं डोळ्यांना वाचावं ते होतं, म्हणून तिला गाडी दिसली नाही. तिला डोक्यात थोडी असल्यामुळं मग ती रस्ता क्रॉस करत होती आणि इकडून एक आहे ना माणूस होता, तर तो चालला होता आपल्या ड्युलेक्सवरती. तर आता कसं पाऊस येतोय, जरा मुंडकं खाली घालून चालावं लागतं, डोळ्यावरती लाईटी वगैरे येतात, त्याच्यामुळे आता पाऊस कमी झाला, मग अशी येत होता बऱ्यापैकी. तर मग ते आपले चालले होते आणि ती पोरगी डायरेक्ट जागेवाली ती पडली, हे पडले, तिच्या डोक्याला लागलं. यांच्या इथं हे साईड माझी ही जी मी आता डोळा मारलाय का, त्या डोळ्याच्या साईडला आहे ना वरती त्यांना ते चांगलं घासले, चालता येत नव्हतं. आता त्यांना ते जाणवत नाही, थोडं नाही का शुद्धीत नव्हतं, म्हणजे जरा हे त्यांना मी उचललं वगैरे, थोडं बाजूला गेलं, बाजूला ठेवलं, जरा थांबलो आणि मी निघालो. आणि नेमकी योगायोग असा झाला, मी तिथं थांबलो, कारण की आता मी तुम्हाला असं सांगतोय की थांबण्याचं मला काय म्हणायचं, एक इन्सिडेंट झाला आणि तुम्ही थांबा, कारण की कधी पण त्यांचा माझा काही संबंध होता का नाही, मी त्यांना ओळखत नाही काही नाही. पण विषय असं निघाला की ते म्हटले मी राजयोगमध्ये राहतोय. तर राजयोगमध्ये म्हटलं आपला कार्यकर्ता आहे राजयोगमध्ये, मला पहिलं बिल्डिंगचं नाव माहीत नाही काही नाही. मग ते म्हटलं मार्केटच्या तिथं पुढं, म्हटलं तिथं पुढं मोठी बिल्डिंग आहे नवीन झालेली, म्हटलं तिथं आपली ती एकच बिल्डिंग आहे जिथं आपला सुप्या राहतो, सुपेकर राहतो आपला अथर्व सुपेकर. सुप्याला पोहून गेला, सुप्याला म्हटलं असं असं लोखंडे म्हणून आहे राहते का तुम्ही, ते म्हटलं बरेच लोखंडे कोणतं, मग त्याला त्या पोराचं नाव विचारलं, म्हटलं हा. मग सुप्या आला, ते 2-3 जण घेऊन त्याचे मित्र सुप्यान ते इथंच होते, आणि मग त्यांच्या पोराला पण बोलवले, त्यांचा पोरगा येईन, मग त्यांना जरा बसवलं आता मी, आणि मी निघालोय. म्हटलं मला आधीच उशीर झालाय, कारण की दिदीला द्यायचं होतं सरप्राईज, पण आता ते सरप्राईज देता येते का नाही, कारण की मला इकडे परत टाइम लागेल आणि तेवढ्या दिदी येईल पण. मग आता हे सरप्राईजचा पोपट नाही झाला म्हणजे बरं आहे, पण मग बघू काय होतंय. तसं बऱ्यापैकी मी केलंय, जसं तुम्ही मी बघितलंय. फक्त मला सांगायचं एवढंच की लोकांची मदत करा, अशा वेळेला ना थांबत जा, तुमचं योगदान देत जा. आता जर मी थांबलो नसतो तर त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली असती मी त्यांच्या घरच्या, आणि त्यांच्याकडे मोबाईल होता, तर त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा त्यांच्या लक्षात नाही, म्हणजे आज थोडं जरा शुद्धीचे बाहेर होते ना ते, म्हणून मग असा विषय. मग मी थांबलो, म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट काय म्हणायचं, मी असं म्हणत नाही की माझ्यामुळं, पण मी थांबल्यामुळं त्यांच्या घरच्यांना कळालं आणि त्यांची मदत होऊ शकली. असं तुम्ही पण थांबायचं, काही इन्सिडेंट झाल्यावर तुमच्या माध्यमातून पण दुसरं कोणाचा तरी जीव वाचेल, एवढं सांगायचं आहे मला. मग मी आता जातो पटकन आपल्या मर्सिडीजमध्ये जरा पेट्रोल वगैरे भरतो, कारण की आपली मर्सिडीज सध्या लय आउट ऑफ बजेट झाली, एक्सपेन्सिव्ह झाली. फार 100चं पेट्रोल लागलं का 7-8-9-10 किलोमीटर जाती फक्त काय, पण आता चालायचं शेवटी, जसं मी आधीपासून सांगतोय. तर तेवढंच फक्त जरा जपून काळजी घेत जावा, मला फक्त एवढंच म्हणायचंय, बाकी काय नाही. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा, रिॲक्शन बघायला दिदीची, जर सरप्राईज राहिलं तर. आता मी इथं ऑर्डर दिली, हे बघा घेतलंय निघालंय, 10 मिनिटात भेटलं मला इथून. मग निघालोय मी आता, आणि कधी हॉटेलमध्ये गेले ना फुकटची बडीशॉप कधीच नाही सोडायची, फुकटच्या गोष्टी ना कधीच कोणत्या सोडायच्या ना, फुकट भेटते ना फुल फायदा घ्यायचा. मग आता जातो, दादाला यायला उशीर होणार आहे, दादा फिरायला गेला, म्हणजे सगळे त्यांचे तिथले केक शॉपवर कुठे गेले ते नाही माहिती मला, पण मग आता केक पण आणायला जायचं इथून गेल्यावरती. आणि दिदी आली नाही अजून आली नाही पाहिजे जरा ती अर्धा-पाऊण तास, मग चांगलं होईल. मग बघतो डायरेक्ट नारेगावला गेल्यावर भेटू. ब्लॉक केक घेतलाय, पण पाऊस तर काय ऐकत नाही, पण आपल्या मोबाईलला तर काही फरक नाही पडणार. चला, पावसाने तर राख मला भिजूनच टाकले, देवकृपा दिदी आली नाही, मग आपलं सरप्राईज अजून मेंटेन राहील. मग आता पहिले जाऊन मी चेंज नाही करत, ते सगळं उरकून घेतो, आणि दिदीला पण आणायला जायला लागेल. दिदी गाडी द्यायला गेली मेडिकलवर, मग खरं सर मजा घेऊन आता जरा बघू तिची रिॲक्शन
काय लय रॉकेट सायन्स नाही लावलं, कारण की टाईम पण नव्हता. दाखवलं कसं काय नाही का, हे फुगे बिगे असं हे आणि हे अद्विमांचन याचा काही विषय तुम्हाला दाखवतो. काही विषय आता हे नाही का असं थांबा आता. हां बघा, हे असं नाही का लाईट बीट लावून असं थोडं एकदम केले बऱ्यापैकी. मग बघू आता तिची रिॲक्शन काय असते, रिॲक्शन काय होते बघू. मग असं झाले का, चल ना, असं झालंय का कधी पावसाने मला सुखाने जगून दिलंय, कधी झालंय का आणि होणार पण नाही. आता बरं का, आता मी घरी आलोय ना, आता पाऊस आहे ना मस्तपैकी थांबन आणि मी होतो ना तर जोरदार पाऊस येत होता. आता पण अख्खा भिजलोय. आता अशा ह्याच्यात आहे ना घरी जायचे ना मला कठीण झाले. कसं काय होतंय काय माहिती. पुढं काय चल ना. भिजलोय अख्खा मी. मला तर फार स्त्री झाली आता मला आहे ना. रड रड मग रड जरा. आता पहिले ना चेंज करू द्या मला. आता फार खंस पाणी 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 गळत आहे फार आहे ना मला. आता असं नको झाले. हा आणि हे जर्किंग आता मला घरी जर्किंग आणलं होतं मी ते मित्रांनी. जाऊ दे आता चला मी पहिले चेंज करतो. बाकी काय वाटतं, कसं वाटलं तुला? एकच नंबर. आत्ता गेले अर्ध्या तासात, 15-20 मिनिटात गेले ते. हा ते तोंडाने पोगवलेत परा. चला लावून घेतो आता. किती वर्षाची झाली? 22. हा डोळ्याला लाईट चमकते का? 22 वर्षाची झाली पण बुद्धी 2 वर्षाची. गप काय पण नको बोलू, काय पण नको टाकू व्हिडिओ. 22 मधला 1-2 काढून टाक. मम्मीला सुद्धा मान्य आहे. आणि हे काय यायचं सत्य लिहितो, जे काय बोलतो सत्य बोलतो, असत्य आपलं काही नसतं. हे बघ JADI प्रोनाउन्स काय होते? आय डोंट नो. काय प्रोनाउन्स होते? आय डोंट नो. काय प्रोनाउन्स होते? आय डोंट नो. जाडी. खाऊन जाडी. कोणत्या अँगल झाडा दिसतोय आता बॉडी वेडी झाली. शायनिंगचा विषय नाही, जे आहे ते आहे. कळलं का? जाडे. बरं ते जाऊ दे. कसं वाटलं सरप्राईज प्लॅनिंग? खूप 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 छान. जाऊ दे, काहीतरी बोलली नाही का परत? दादा बाहेर गेलाय, बाप्पा बाहेर येत. ओळून घ्या मस्तपैकी. मग बाकीची पुढची प्रक्रिया आपण सुरू करू. पेटवा लवकर लवकर चला. जाऊ दे मग, नाही तर नका पेटू, काही विषय नाही. असं फुकायचं नाही आपल्याला, ते फुकता नाही येणार. ते नसं नावाला आता पेटवायचं. दीदीचं कसं जरा नाही का एकदम फुकायचं नाहीच मम्मी, ते फुकते नाही आपल्याला. हा हाताने विजव, अशी हाताने हे मार. ओके का? जाऊ दे चल घे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर खुशिया, हॅपी बर्थडे डिअर जाडी. बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. मला वाटलं मेणबत्ती दिली का मला खायला. त्याचा वासायला लागला पण काय विषय नाही. झाले दादाला तर अजून टाइम लागेल. पप्पा पण बाहेर गेले होते. काय विषय ना. निघाले मी घरून. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, दीदीला फार आयडिया नव्हती की नाही का असं काही केलं असेल. आणि हे ती मला याच्यानीच म्हटली होती गिफ्ट नाही काय नाही. म्हटलं काय आहे माझ्याकडे दमड्या नाही, तुला काय गिफ्ट जाणार आहे.
तर म्हटलं तशी ती म्हणली, नंतर म्हणली काय नाही गिफ्टचं जाऊ दे, एक म्हणजे होतं ते झालं त्याच्यामुळं, पण मग जाऊ दे. पण खुश झाली ती, जसं तुम्ही रिॲक्शन बघितलं, तुमच्यासमोर रिॲक्शन होतं. बाकी काय नाही, असंच एक नाही का, आता आपला टाईम आहे करायचा, आपल्याला कळतं मग आपण केलं पाहिजे. आपल्याला तिचा टाईम होता, तिने केलं भरपूर आपल्यासाठी. त्याच्यामुळं मग मी चाललो आहे आता घरी. मग घरी जातो आणि उद्या माझे चान्सेस तर बेकार कमी आहेत कॉलेजला जायचे. 4-5 दिवस झाली म्हणजे झोप नाही, झोपच होत नाही. 12-12:30 जातो इथून, म्हणजे 12:30 जातो इथून. 12:30 वाजतात मला झोपायला, 6ला उठायचं, काही झोपणार आहे बाई. त्याच्यामुळे मला झोपायचे, एक कॉन्स्टंट झोप पाहिजे नाही का. असं नाही का झोप समजा 2 दिवस कमी झाली म्हणून तिसऱ्या दिवशी आपण रिकवर करतो, असं नाही पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. पण मला झोपायचे भाई, कारण की जर झोप पूर्ण नाही झाली माझ्या चेहऱ्याला लगेच त्रास होतो. मग मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. चॅनलवरती नवीन असाल तर सगळी प्रक्रिया करून घ्या. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.